वाजलेत, अजून उजेडलं नाहीये, आपला सडाबिडा सगळं झालेलं आहे. आणि हे बघायला बाहेर जायला नको, याला उठायला नको. का रे थंडी वाजते बाहेर. बाबू बस बस झोपा, करा गाई गाई करा, गाई गाई करा बाबू, गाई गाई करा, करा गाई गाई. बाहेर थंडी वाजते माझ्या बाबूला, माझ्या शिवनेला थंडी वाजते. पाय दाबू बाबू, अरे बाबू बाबू. ज्वारी काढल्याचा दुसरा दिवस, तिसरा दिवस, आता तिसरा दिवस उजडेल. दाबते थांब बाबू, माझी सोन्या, ए माझ्या बाळा. बस 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 आता बस ना बाबू तू. नमस्कार मित्रांनो, आताच माझी आंघोळ झाली, अजून काहीच नाही, फक्त बाथरूम मधून बाहेर आले. ह्याला बाहेर जायला नको वाटतं ह्या महाशयांना. चला आता सूर्याला पाणी घालायचंय मला. सरक बाजूला हो. बघ कुंकू लावायचंय मला अजून. हे बघा कसं मस्ती चालू आहे. ए बघ का तुला थंडी वाजते बाहेर जायला ना बाबूला. अरे बापरे असं प्रेम होतं जातं सकाळी आमच्या सकाळी आम्हाला. बस थांब मला आवरू दे माझं थोडं 2 मिनिटं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. चला 8:15 वाजले, आता आपल्याला जायचे. किती पण लवकर आवरायला घ्या, उशीरच होतो. ज्वारी काढायला चला आता आपल्याला जायचंय. सावकाश चालू आहे आपलं काम. एवढं काय आम्ही जास्त घाई गडबड करत नाही, कारण असं आहे की एकदम काढायला पण नाही आले. हे कालचं स्कार्फ रात्री आंघोळ करून रात्रीचे कपडे रात्रीच धुवायचे, सुकलं पण तोपर्यंत सकाळपर्यंत. हे एवढीच ज्वारी काढली बघा आपण. आता या नाश्ता करायला कांदा पोहे थोडंसं खाऊन घ्यावं म्हटलं. चरचरीत कांदा पोहे, लिंबू पिळून. पोहेमध्ये आज ना कोबी टाकली मी खिसून. कोबी, मला पोह्यामध्ये कोबी बटाटा फार आवडतो. नुसते पोहे म्हटलं की मग ते असे नुसते असे होतात, ड्राय होतात. आणि ड्राय पोहे म्हटलं नुसते असे मोकळे फडफडीत की मग रस्सा कसतात. तरी पोहे मग ते छान लागतात. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. कुठून माझे व्हिडिओ पाहतात हे सांगायला विसरू नका. चाललो घरी आता बघा. 11ला 10 मिनिटं कमी आहेत. काढले आता. हे थोडंसं नंतर आल्यावर एवढं काढू. थोडं काढायची आपली. आता हे 2 दिवसात हे होऊन जाईल आपलं. हा बघा कसा भृण बसलाय. मित्रांनो 3 वाजले. आता चाललो आपण निवांत. जेवण खावण केलं, मस्तपैकी झोपा काढल्या. चाललो आता तिकडे. मग असं व्हिडिओ दाखवेल म्हटलं, व्हिडिओ काढेल, पण वेळच भेटत नाही. हे कर ते कर. 12 वाजता जेवण झोपलो 2 तास मस्तपैकी. कुठं झोप येते? नाही झोप आली मला. 2 दिवस जायचं आपलं, काढायचं 2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी. दुपारपर्यंत काढतो. दुपारनी पण एक पात काढली आणि मग हे काय खोडून घ्यायची लगेच. म्हणजे जरा कंटाळा आलेला असतो आपल्याला काढून. नुसतं ज्वारीच काढायचे म्हणल्यावर पेंगळून जाईल माणूस. हे बघा असं घ्यायचं, असं कापायचं.
झालं आता काटायचं. 5:45 वाजले असतील, बघितलं नाही मग अशी 5:30 वाजले होते. 5:45 वाजायला वाजून गेले असतील. 6ला 10-1 मिनटं कमी असतील. पहा शेतकरी कशा शेळ्या घेऊन जातात. अर्ध्यापर्यंत आलोत आपण. अर्ध्याच्या पुढे आहेत ना. अर्ध्यातच का नाही अजून. हा हा कमी का थोडं अजून. हा ना थोडंसं कमी. ते शेळ्या तिथून पुढे अर्धा आहे का तो बांध आडवा. असू दे चला, जे असन ते असन. पुढं दाट आहे, जरा जास्त दाट आहे. इकडं जरा पातळ होती. चला काढा म्हणाच नाही पुढे फुडून घ्यायचा अगोदर. हा हा ठीक काढा म्हणजे काढले ठीक आहे. पण सगळे आली ज्वारी काढायला. 15 दिवसात काही राहणार नाही. शिवरात्रीला 1 महिना टाइम आहे. पुढच्या 26 तारखेला, पुढच्या महिन्यामध्ये 26ला आहे. तोपर्यंत काही राहणार नाही. सगळ्या ज्वाऱ्या काढून होतील. एवढं थंडगार हवा लागते इथून. इथं सध्या एवढं गार लागते. इकडून ज्वारी, पाण्याचं बाग, इकडून सीताफळ. सीताफळ पाणीच नाही. आपल्या घराचा रस्ता. आपण इकडे गाय चरायचो आधी. वर्षाच्या मागं पडायचीच नाही. आम्ही आलो तरी तिकडेच मागं पडतो. का रे बाळा, काय तिकडं कुत्री गेली काय येऊन. बाबू, हा कुत्रीच गेली वाटते. दुसरी कुत्री आलती वाटतं, तिथून गेली असतील कुत्री, त्याच्यामुळे तो तसा करतोय. आपला हरभरा पण काढायचा इथून खाली. आपला हरभरा बाळा. कचरा किती पडलेला आहे. कचरा झाडून काढायचा आहे आता आपल्याला. करा सू. ब्रुनोला पण खायला पाहिजे बघा. हे मी थोडेसे चिप्स घेतले चहा बरोबर. आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, चहा घेतो आता. ब्रुनो, तळलेला खाऊ नको तू. मग तू जेवत नाही. तळलेला खाल्ल्यावर बघा कसा करतो. खाऊ नको तळलेला. बघितलं का, बघितलं का. काय रे, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. का काय शेंगा निवडल्या. घेवड्याच्या शेंगाची भाजी. टोमॅटो कापून घेतले, लसूण, कांदा. तर भाजी फ्राय करते. मित्रांनो, मी मीरा राय तुमची रजा घेते. मी तेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय.